दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा रोज बक्षीस देणार नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रिया टॉवर सेक्टर 19 खारघर या ठिकाणी राहणाऱ्या सौ कांचन किशोर बनसोड या वहिनींना भेटणार आहोत. खारघर नवी मुंबईतला हा परिसर आणि या परिसरातल्या वहिनी काय म्हणतात ते ऐकूया. बनसोड कुटुंब आपली वाट बघतंय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा घ्या. तिळा एवढी माया आणि गोळा एवढी गोडी सुखी ठेवा परमेश्वरा कांचन किशोरची जोडी. अरे वा, काय सुंदर उखाणा घेतलाय. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे आमचं मिस्टर. नमस्कार. द्या द्या. हा कार्तिक माझा मोठा मुलगा. नमस्कार. हा छोटा. नमस्कार. हा पुतण्या माझा. नमस्कार. आणि ही आमची वहिनी. आमची वहिनी म्हणजे जाऊबाई आमच्या. नमस्कार जाऊबाई. आणि हे सगळे या आमच्या वंश. कुठे गेल्या वंश. या नमस्कार वंश. नमस्कार. आणि हा प्रिया टॉवर परिवार. प्रिया टॉवर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. सव्वाशेर खवा सव्वाशेर रवा. अनिल रावांचं नाव घेते. आदेश भाऊजी 1000 रुपये ठेवा. चांदीच्या वाटीत ठेवला खवा पैठणी मीच जिंकेन लक्षात ठेवा. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमचा आवाज एवढा कमी का हो पहिले. आवाज म्हणजे सर 4 दिवस झाले तो बसलाय. नाही तर आवाज खूप मोठा आहे माझा. कशामुळे बसला. कुणास ठाऊक. तुमचं बालपण कुठलं. आर्वीचं. आर्वी वर्धा जिल्ह्यात आर्वी तहसील आहे तिथलं. अच्छा, वर्धा जिल्ह्यातलं. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं बालपण कुठलं. माझं पण कारंजा. कारंजा. ते कुठे आलं. वर्धा डिस्ट्रिक्ट. वर्धा जिल्ह्यात. मी दोघेही वर्धा जिल्ह्यात. व्हेरी गुड. तुमचं शाळा तुमची. माझी शाळा पण कारंजालाच होती. प्रायमरी एज्युकेशन कारंजा, नंतर वर्धा, नंतर त्याच्यानंतर नागपूर. नागपूर. आणि तुमच्या बाबतीत कसं काय. माझं प्राथमिक तिथेच झालं कारंजाला. नंतर आर्वीला झालं पूर्ण शिक्षण मग माझं. तुम्ही पण कारंजा. आम्ही दोघंही एकाच क्लासला होतो. काय सांगता. कितवी मध्ये. 1 ते 5वी पर्यंत. 1 ते 5वी पर्यंत. आणि मग यांची ट्रान्सफर झाली. मी तिथेच होते. तुम्ही कुठे गेलात ट्रान्सफर करून. आम्ही वर्धेला गेलो. तुम्ही वर्ध्याला गेले आणि हे आर्वीला गेले. मग आम्ही आर्वीला गेलो. आर्वीला गेले. तुमचे बाबा काय करायचे. आई बाबा टीचर होते. आणि तुमचे आई बाबा. माझे बाबा पोलिसला होते आणि आई घरी काम म्हणजे 5वी मध्येच तुम्ही एकमेकांच्या पासून वर्गातून लांब गेलात असं मला म्हणायचं आहे. लगेच तुम्ही असं मनात आणू नका काय. आणि मग काय मग पुढे काय झालं. विशेष म्हणजे तुम्हाला सांगू. हा बोलाच आज. माझे टीचर माझे सासू सासरे. काय योगायोग आहे. म्हणजे गुरुदक्षिणा त्यांना द्यायची, त्यांच्याकडून मी घेतली. पळवली. काय हो कसं काय म्हणजे. त्यावेळेस काही नव्हतं सर. ज्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न झालं आमचे भासरे आणि आमचे जिजा हे दोघे अगदी क्लोज फ्रेंड होते. बर मग पुढे काय मग ते लग्नात आले. कोणाच्या. ताईच्या लग्नात आले होते हे किशोर. त्यांची पूर्ण फॅमिली आली होती लग्नाला. आणि त्यावेळेस मग थोडस हे म्हणजे काय म्हणावं त्याला. थोडस हे त्याला काय म्हणावं तेच मला कळेना झालं. तुम्ही सांगा काय म्हणावं त्याला. ह्याची आणि माझी मैत्रीण झाली त्यावेळेस.
हो हा मग कोणाची? त्यावेळेस ओळख तशी ओळख आधीच होती आणि पाचवीतली पाचवीतली आणि हा हुशार असल्यामुळे जास्त लक्षात होता आमच्या आई वडिलांच्या. किती वर्ष लक्षात ठेवलं होतं हे? असा चर्चा निघायची हा हुशार होता तर हो. आमच्या घरला. मग तुम्ही वाट बघत होता नाही हो, लग्नात येतात की नाही येतात की नाही नाही त्यावेळेस मला कल्पनाही नव्हती. आमचे नव्हती. दादा आमच्या दादा, मग जिजाची. हे लग्नात आली. हा. मग पुढे काय झालं? पुढे काही नाही झालं. मैत्री झाली ना. हा झाली ना. मग मैत्री आमची 4 वर्ष राहिली. पण त्या दिवशी तुम्ही एकमेकांशी कशी काय बोललात त्या लग्नात? मुळातच आम्ही हे किशोर आमच्या आईला नमस्कार घालायला गेला होता ना. नमस्कार घालायला गेला. बरं ते नमस्कार घातला. गुरुजन होते ना तुम्ही जाणार. गुरु होते. बरोबर नमस्कार केला त्याने बरोबर. वा वा वा. तर मग त्यावेळेस तो म्हणाला की मी किशोर. मग बाबा पण आले होते म्हणजे आमचे सासरे पण आले होते अच्छा अच्छा. आणि तशी ओळख होती ती. मग त्याने नमस्कार केला. हो. तेव्हा तुम्ही कुठे होता? मी माझ्या मैत्रिणीमध्ये तिकडे असेल. होते तिकडे. हा. मग पुढे त्यानंतर पुढे काही नाही हो सर. अरे म्हणजे नमस्कार करून तिथेच राहिले असे ते? नाही हो. मग पुढे लग्न मग बोलले. मग आम्ही लहान असतानाच्या गप्पा माझी. लग्नातच मारल्या दोघांनी गप्पा लहान असतानाच्या? हो मग काय ते. व्हेरी गुड. चांगलं. नाहीतरी काय ते करतील लग्न त्यांचं आपल्याला काय दुसरं काम आहे. बरं केलं. हा आणि मग नंतर फिरायला जाणे बोलणे असं झालं होतं. बस झालं. नाही पण एकमेकांना विचारलं असेल ना आधी कोणीतरी? हा एक ह्यांनी मिनिट, मला तुम्ही- विचारलं. आता त्यांना विचारतो हो, काय विचारावं. झालं ते नमस्कार घातला तिथपर्यंत पिक्चर पॉज झालंय. ते पुढे मला प्ले करायचंय. आता पॉज झालोय मी तिकडेच. मला पण फार उत्सुकता होती बघायची हा. ती कशी दिसते आता ती. त्यावेळेस तर बघितली होती 1 ते 4 वर्गापर्यंत मी तिला सोबत. तो बघितल्यानंतर थोडं मन तर झालंच. पहिल्या झटक्यातच गेलं असं बरं. आता काय असं करू नका त्या. बोला बोला बोला. मग त्या हळूहळू व्हॉल्यूमचं बटन कमी करतात. हळू फास पुरे आता. हा मग काय झालं? मग थोडं वेळ जुन्या पुराण्या गप्पा करता करता मग मनात असं मलाही असं वाटायला लागलं की तिच्याही मनात होतं काहीतरी. हा हा तर मग असे चर्चा विचार झाली. त्याच्यानंतर काही दिवस मी गेलो ना ती वाट पाहत होती माझी. मग काय हो हो. हे काय हे काय आहे? आता थांबा. हा फारच गौप्यस्फोट झालेला आहे. बोला बोला लवकर. हा 6 महिने लग्नानंतर मग मध्ये आला. नंतर 6 महिने आलाच नाही हा. हा. तर मग अचानक का आला होता. मग तो 6 महिन्यानंतर आला तो. मग 6 महिने तुमचा त्यांचा विचार तुमच्या डोक्यात सुरू होता होता ना? हा. हा. काय म्हणून की यायला पाहिजे हा. हा, असं परत होता. आई बाबांना ह्याने नमस्कार घातला पाहिजे. हो की हो, अगदी. नाही? आणि मग मग त्यांनी मला विचारलं की 6 महिन्यांनी 6 महिन्यांनी मग आम्ही फ्रेंड्सशिप मध्ये होतो. आणि मग 2 वर्षांनी मग त्यांनी मला लग्नाचं हे बरं बरं. बोललं. 6 महिन्यानंतर तुम्ही तेव्हा कुठे होतात तुम्ही? 6 मी आर्मीलाच होतो. आर्मीला होते. मग तुम्ही आर्मीला गेलात 6 महिन्यांनी. मग 6 महिने तुमच्या मनात काही नव्हतं? होतं ना मनात होतं. मनात होतं पण कारण नव्हतं मिळत मला का जाऊ तिथे आर्मीला. बरोबर. तर कारण काहीतरी शोधलं तिथे काय एक काम आहे माझं म्हणून आलो तिकडे. हा. आणि गुरुजनांना पण भेटणं होतं. 2ही कामं होतात माझे. मग सांगितलं. मग भेटी गाठी होत राहिल्या आमच्या. मग भेटत गेलो आम्ही इकडे मग तुम्ही आर्मीला कशाला गेलात? सहज काहीतरी एक काम आहे माझं म्हणून. मग गेला हा. आणि यांच्या घरी गेला. हा यांच्या घरी गेलो. मग यांना कुठे भेटायला बोलवलं? घरीच भेटलो. आम्ही घरीच भेटलो. भेटत मग होतो. त्याच्यानंतर मग फोन वगैरे सुरू झाले. मग मग फोन कोणी कोणाचा मागितला? यांच्या घरी यांच्या घरच्या बाजूला फोन होता. त्यांच्या घरचा फोन नंबर घेतला. घेतला तुम्ही? हा. फार काम केलंय. तू खूप मेहनत केली तुम्ही. आणि त्यांच्याकडे फोन करत होतो. आणि तिची एक मैत्रीण होती फार ती साथ देत होती मला. हो का? कोणती व्यक्ती? तिचं नाव तरी कळू द्या. साधना दहीवडे म्हणून होती. नाही, साधना दारुंडे. दारुंडे. साधना दारुंडे. आणि एक नीता आंबटकर. अच्छा या 2 मैत्रिणी तुम्ही फार म्हणजे युजफुल होत्या माझ्यासाठी. पण एकमेकाला पहिलं प्रपोज कधी केलं? जवळपास 1-1.5 वर्षांनी ह्यांनी मला विचारलं होतं. कुठे? घरीच. आता ते तेवढं आठवत नाही. घरीच केलं. घरीच घरी प्रपोज केलं हो, तुम्हाला? आमच्या घरीच येतात. काय म्हणाले होते? आपण लग्न करूया का? तर तर मी म्हणाले होते लग्न करूया आपण पण सर्वांच्या संमतीने करूया. बरं. मग आई बाबांनी संमती दिली? हा आई बाबांनी समज आमच्या बहिणी यांनी फार मदत केली आम्हाला. नमस्कार. हे तुम्हाला माहिती होतं काही सारखे येतात निमित्त काढून? होतो काय आणि एक गोष्ट म्हणजे पोरांना माहित नाही हो अजूनपर्यंत सर. कुठं काय विचारलं? साधा प्रश्न विचारला. लग्न कसं जमलं? ह्याने पहिलीपासून सुरुवात केली त्याला मी काय करू?
असं सांगायचं नको का? मग तुम्ही नव्हतं, बोलले तुम्ही ना, फक्त सांगायचं माझं लग्न झालं. असं तुम्ही तसं बोललेच नाही मग की. तुम्हीच सगळं ते यायला लागला, आरवीला आला, तिकडे बसला, इकडे बसला. पण चांगलं झालं. चला, अशा तऱ्हेने लग्न झालं. लग्नाची तारीख किती? 14 मे 14 मे 96. 96. म्हणजे आता किती वर्ष झाली? 18 वर्ष पूर्ण 18 वर्ष पूर्ण झाली. मला सांगा, तुम्ही फिरायला गेलेले असताना पकडलंय कोणी तुम्हाला? हो, पोलिसांनी पकडलं होतं. एक हवालदार, मी आर्वीवरून आले होते आणि आमची ताई नागपूरलाच असल्यामुळे मला लोणच्याची बरण्या आणि हे ते सर्व माईने आमच्या मातोश्रीने दिल्या होत्या की जा ताईकडे आणि घेऊन जाशील. 11 वाजता बस आली, मग हा घ्यायला आला. मग आपण काही स्टेशनलाच गप्पा माराव्या म्हणून आम्ही माझे सामान बाजूला ठेवले आणि आम्ही दोघेजण गप्पा मारत होतो. तर तिकडनं एक हवालदार आपला काडी घेऊन चाललायला. तो म्हणतो चला तुम्हाला बोलवलं साहेबांनी. आता तेवढं सामान उचलून आम्ही चाललोय. तिथे ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये उभं केलं आम्हाला दोघांना. काय म्हणे तुम्ही पळून चालले की काय म्हणे? लोणची बिलची घेऊन. हा बरोबर आहे. काय हो, पळून चालले होते? त्यांना असं वाटलं, संशय वाटलं. हा मग ते म्हणाले द्या म्हणे ॲड्रेस द्या, तुमचे फोन नंबर द्या. मग हे जरा थोडेसे गरम झाले. मी जॉबला आहो म्हणे सर, करा म्हणे माझ्या भावांना फोन करा, यांच्या आईवडिलांना करा. मग तेव्हा त्यांना खरं वाटलं ते आणि तेव्हा आमची सुटका झाली सर. जरा 15-20 मिनिट आम्हाला आतमध्ये कोंडलेलं नाही बरं का, स्टेजच्या मी बाजूला. विचारलं का कोणलं होतं का म्हणून? मी काही विचारत नाहीये. बरं, लग्नात स्टेज कसं होतं तुमचं? अच्छा, काय बरं होतं झालं. सांगा. तो फार एकदम विनोदी प्रसंग आहे. काय झालं आता? स्टेजवर आम्हाला बसवलं आपल्या लग्न लावासाठी सुरू आणि स्टेजच तुटला. फार मोठा एकदम, म्हणजे स्टेज तुटला. यस. काय प्रेम आहे या दोघांना. म्हणजे आमच्या भारान झाला. ऍक्च्युली तो स्टेज मजबूतच नव्हता बनवला. माहित नाही आता त्यांची कारागिरी काय माहित नाही. स्टेप पण आम्ही वाचलो दोघे जण. आम्ही पडलो नाही हो, आम्ही पडलो नाही. उतरलेलो होतो. तुम्ही पडूच शकत नाही का? तुम्ही ऑलरेडी प्रेमात पडलेले होते. तो एक प्रसंग फार आठवतो. आणि उशीर आणि फार उन्हाळा, म्हणजे नागपूर साईडचा उन्हाळा फार मजबूत असतो. 14 मे चांगलं टेम्परेचर, 46 टेम्परेचर. आणि त्याच्यामध्ये मला सूट बूट घालून दिला होता. वा, वा, वा. कोट एकदम गरम, पाणी आतमध्ये सगळं. ते घाम बाहेर दिसू नये म्हणून सूट वगैरे घातलं. बरं, ह्या गप्पा संपणारच नाहीत. पण आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करणार का आपण बघूया. वेळ 2 मिनिटाची. वजन आहे 433 ग्रॅम. वेळ सुरू झाली. फिफ्टी सेकंड राहिली. नाही कमी काय आज झालं पूर झालं. 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंद. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 गुणुले 200 2600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? तेवढं चहा माझं मी सकाळी करते ना, तर तो ठेवून देतो. तो ठेवला नाही पाहिजे त्यांनी. चहा छान नाही झाला की ठेवून देतो. म्हणजे छान नाही झाला की ठेवतो ना? आवडत नाही तेव्हा ठेवतो मी. जेव्हा चांगला लागला तेव्हा गट पिऊन घेतो. आणि जेव्हा नाही झाला तर बाजूला अर्धा तर ठेवूनच देतो मी. का असं करता? प्रेम आहे ते एक. प्रेम दाखवा लागेल ना काहीतरी. हो का? म्हणून चहा ठेवतो. चहा ठेवून देतो. आणि 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 वहिनीने आमच्या स्वभावात काय बदललं पाहिजे? वहिनीचा स्वभाव असा आहे की कधी कधी काय सांगते ती की आज मी रात्री हे करणार, हा वेगळा काही पदार्थ करणार. घरी आल्यानंतर एकदम अपेक्षाभंग होतो. शेवटी तेच मग पिठलं भात. म्हणजे दिवसभर अशी म्हणजे आशेनं येतो का आज हे बनवणार आहे तर आपण खाणार. का असं फसवतं वहिनी? म्हणजे आज जमलंच नाही, आता आज माझी पाठ दुखते, हे दुखते, ते दुखते. वहिनी कारणं खूप देता असं त्यांचं म्हणणं. नाही हो सर. मग असं का म्हणतात ते? नाही कधी कधी येतो कंटाळा मला ट्युशनला वगैरे, तर कंटाळा येतो ना, मग होतं ते कधी कधी. त्यांचा बघा केवढा चेहरा पडलाय.
तुम्ही सगळेजण यांना ओळखता बरोबर, मैत्रिणी आहात, नातेवाईक आहेत. तुम्ही बोला आता यांच्याबद्दल. सर ती खूप छान सुगरण आहे, खूप सुंदर पदार्थ करते. बर. खूप चांगला स्वभाव आहे, एकदम खूपच चांगला स्वभाव आहे. आणि म्हणजे ती राहिली ना, आम्ही सगळं हसायचं जे असतो ना ते विसरून खूपच. जाता? हो नाही पोट दुखतो, हसून हसून एवढा पोट दुखतो, एवढा हसवतो ती, खूप हसवते म्हणजे मुलं बोला. मम्मी मला हमेशा जास्ती खेळायला नाही बोलत, तिथे नाही फिरायचं जास्तीचं. चांगलं आहे ना, अभ्यास जास्ती करावा लागते असं मम्मी सांगते. आणि काय डॅडी म्हणतोस, बाबा म्हणतोस काय? पप्पा मला 7 वाजताच्या अगोदर घरी. चांगल्या सवयी येते. तुझं म्हणणं काय 7 नंतर बाहेर पडायचं? मला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या आई बाबांशी, सर्व चांगलंच आहे. ह्यांच्याशी प्रॉब्लेम आहे म्हणून तुला आता अभिनय करणार आहेत वहिनी, आणि हा अभिनय सगळ्यांनी ओळखायचा आहे. सगळ्यात आधी मराठी चित्रपटाचं नाव. मंगलाष्टक, शुभमंगल सावधान. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. गाणं आहे, गाणं ओळखा. बोलायचं सुरू दोघांनी. उधळीत गुलाल नीट म्हणा सगळेजण. 1 2 3 4. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता ही चिंच पेटी पटकावणार का बघूया. म्हण ओळखा. बोलायचं नाही. 10 सेकंद झाली. 10 9 बिनकामाचा 8 बिनकामाचा बैल कामा 8 बिनकामाचा 7 काय हा असा अभिनय कसा काय ओळखला मला? हे काय होतं? वर्ध्याला असा बैल आहे? मी असा बैल नाही बघितला. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. नाव सांग तुझं. मनस्वी लालचंद्र ठाकूर. कितवी मध्ये आहेस तू? 4थी. पण तू अभ्यास करते ना? हो. अभिनंदन तुझं. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुला. आता ताप या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी काढून दे मला. नाव आहे किरण राठी. तुम्ही या इथे घ्या. नाव सांगा. किरण राठी. कुठे राहता तुम्ही? मी इथे सेक्टर 19 ला अनमोल सदन. घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं आहेत. या खेळात आता पैठणी कोण जिंकणार बघूया आपण. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही. दोघींनाही 10-10 संधी. कोण पैठणी जिंकणार त्यासाठीचा हा खेळ सोपा आहे. प्लास्टिकचा चेंडू या रेषेवर ठेवायचा, हॉकी स्टिकने मारायचा, आणि ही मधोमध एक असं काय म्हणता येईल त्याला चौकोन केलेला आहे. थोडासा उंचवटा आणि त्यानंतर खड्डा. त्या आतमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरू. 1 2 5 संधी झाल्या. 3 ही गुणसंख्या. आणि तुमच्यासाठी आता पहिल्या 5. 1
5 संधी यांची गुणसंख्या आहे 3, या वहिनींची गुणसंख्या आहे 1. पुढचे 5. 4. 5. 5 संधी आहेत, तिथे 1 ही गुणसंख्या आहे. 5ही जर चेंडू आतमध्ये गेले तर कदाचित निर्णय बदलू शकतो. काय होणार बघूया या खेळात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांकडे. उपविजेत्या ठरल्या बनसोड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राठी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा खारघर सेक्टर 19 इथल्या प्रिया टॉवर मध्ये रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.